यानंतरची बातमी आहे पुण्यातून। पुणे विद्यापीठामध्ये अभाविपचं आंदोलन सध्या सुरू आहे। सेट निकालांमध्ये दिरंगाई केल्याचा आरोप यावेळी विद्यार्थ्यांनी केलाय। पुणे विद्यापीठातल्या सेंट भवनासमोर आता हे आंदोलन करण्यात येते। सेटचा निकाल रखडल्यानं 1,10,000 पेक्षा जास्त उमेदवार प्रतीक्षेमध्ये आहेत। परीक्षा होऊन सुद्धा 2 महिने उलटले तरी सुद्धा निकाल न लागल्यानं विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतो। भारत माता के जय। अरे परीक्षेचा निकाल न लावणाऱ्या प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। एबीव्हीपी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। या संदर्भामध्ये अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहे। रोहन, निकाल उशिरा लागलेला आहे, 2 महिने उलटून गेले सुद्धा तरी सुद्धा निकाल लागत नाहीये। का दिरंगाई होते निकाल लागायला? खरं तर हाच प्रश्न विचारण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते जे आहेत ते पुणे विद्यापीठातील सेट विभागाच्या समोर सकाळपासून आंदोलनाला बसलेले पाहायला मिळत आहेत। जवळपास 1,10,000 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली होती आणि 2 महिने उलटूनही या प्रकारचा निकाल जो आहे, या परीक्षेचा निकाल जो आहे तो लागलेला नाहीये। वारंवार जे आहे याबाबतची चौकशी करण्यात आली, निकाल लवकरच जाहीर होईल अशा प्रकारचं म्हणणं देखील विद्यापीठाने कळवलं गेलं, परंतु अजून देखील निकाल लागत नसल्यामुळे हे सगळे विद्यार्थी आक्रमक पवित्रा घेत विद्यापीठामध्ये आंदोलन करताना पाहायला मिळाले। परीक्षा नियंत्रक मंडळ असेल किंवा इतर मंडळांच्या माध्यमातून यांची समजूत काढण्याचा प्रयत्न काही काळानंतर केला गेला आणि लवकरात लवकर हा सगळा निकाल जो आहे तो लागण्याची प्रक्रिया आम्ही करतोय अशा प्रकारचं म्हणणं मांडलं गेलं, परंतु या सगळ्या विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला पाहायला मिळतोय। कारण का महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजे सेट परीक्षा जी आहे ती मागच्या 2 महिन्यांपूर्वी झालेली होती। ऑफलाईन पद्धतीने ही सगळी परीक्षा झालेली होती आणि निकालाचा विलंब का होत आहे हा प्रश्न जो आहे तो त्यांना सुचत नाहीये। कारण का अवघ्या 22 दिवसामध्ये नेट परीक्षेचा निकाल जो आहे तो लागलेला होता, परंतु स्टेटचा निकाल जो आहे तो लागलेला नसल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी झालेली आहे आणि ही अडचण विचारण्यासाठी वारंवार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने निवेदनं जी आहेत ती कुलगुरू असेल किंवा परीक्षा विभागाला जे आहेत, नियंत्रण मंडळाला जे आहे ती दिलेली आहेत, परंतु त्यांच्याकडून सकारात्मक असा प्रतिसाद मिळत नाहीये आणि निकाल देखील लागत नाहीये। त्यामुळे या सगळ्या विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन छेडलेलं आहे। आता या आंदोलनानंतर तरी विद्यार्थ्यांचा निकाल लागतोय का आणि या 1,10,000 विद्यार्थ्यांना दिलासा मिळतोय का हे नक्कीच। आता त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळतो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद रोहन, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।